वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्राचा पहिला पाठ, आपल्या संविधानाची ओळख. या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण शिकलेलो आहोत. आज आपण सेकंड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर आपल्या संविधानाची ओळख या पाठामध्ये आपण संविधानाची गरज का आहे, म्हणजेच संविधानाचे फायदे आणि संविधान म्हणजे काय हे पाहिलं. आज आपण पाहणार आहोत राज्यकारभार म्हणजे काय आणि संविधान कधी लिहिलं गेलं. तर राज्यकारभार म्हणजे काय? देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात? देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. तर या राज्यकारभारामध्ये काही कायदे केलेले आहेत. तर ते कायदे कोणते? तर सीमारेषांचे संरक्षण करणे. आता आपल्या देशाची जी सीमारेषा आहे त्याचं रक्षण करायचं, कारण आपल्या देशामध्ये जेवढा काही भूप्रदेश येतो तर त्या सीमांचं रक्षण करायचं, तो आपल्या ताब्यात हवा. परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे. परकीय आक्रमण, बाकीचे देश किंवा कोणी जर आक्रमण केलं आपल्या देशावर तर जी जनता आहे त्याचं रक्षण करायचं. दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी कमी करायची. रोजगार निर्मिती म्हणजे जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार, त्यांना काम मिळवून द्यायचं. शिक्षण व आरोग्य सेवा, शिक्षणाच्या, आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या. उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन द्यायचं. दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके, आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, हे सगळे कायदे त्यांना करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणतात. आता कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणायचे. थोडक्यात सांगायचं झाले तर आधुनिक काळातील शासन याला काय काय करावं लागतं, तर अवकाश संशोधनापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सगळ्या बाबतीत त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि या सगळ्यालाच राज्यकारभार म्हणतात. जरी संविधानात तरतुदी, नियम लिहिलेले असेल तरीसुद्धा जे काही योजना असतात, जे कायदे असतात, तर ते शासन बनवू शकतं. लोकांच्या फायद्यासाठी काही योजना शासन बनवू शकतं आणि त्याच योजना बनवून त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम देखील शासनाचंच असतं. यालाच राज्यकारभार असं म्हणतात. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया. तर संविधान म्हणजे काय, तसंच त्याच्या आवश्यकता, त्याचे फायदे आपण समजून घेतले. आता आपण पाहू की आपल्या भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी म्हणजे संविधान कसं तयार झालं. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. आता भारताच्या संविधान निर्मितीला कधीपासून सुरुवात झाली? इसवी सन 1946 पासून. स्वतंत्र भारताचा जो राज्यकारभार आहे तो ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार न चालवता भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालवावा, असं स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते.
आता भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्या समितीला संविधान सभा असं म्हणलं जातं. तर संविधान सभा याचे काय उद्दिष्ट होते, काय वैशिष्ट्य होते, तर ते आता आपण पाहू. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते. आता आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली काय झाला? स्वतंत्र झाला. त्याआधी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज सरकारने त्यांच्या राज्यकारभारांच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत असे विभाग पाडले होते. या प्रांतांमधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. तर हे जे प्रांत होते, इथला कारभार कसा चालवला जात होता, तर लोकप्रतिनिधी इथला कारभार पाहायचे. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. आता जसं काही लोकप्रतिनिधी कारभार पाहत होते, तसंच त्याचप्रमाणे देशातील काही असे भाग होते जिथे तिथले स्थानिक राजे काय करायचे, तिथला कारभार पाहायचे आणि त्या प्रांतांना संस्थाने असं म्हटलं जात आणि त्या राजाला संस्थानिक असं म्हटलं जात. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. आता संविधान सभा यामध्ये कोणाचा समावेश होता, तर प्रांत आणि संस्थान यांचे प्रतिनिधी. आता प्रांत आणि संस्थान यामध्ये फरक काय आहे, तर प्रांत म्हणजे काय, तर प्रांत त्या भागांना म्हणतात ज्यामध्ये लोकप्रतिनिधी तिथला कारभार पाहतात आणि संस्थान त्याला म्हणतात जिथे राजे, स्थानिक राजे काय करतात, तिथला कारभार पाहतात. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता या संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? 299. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये संविधान लिहिण्यासाठी कोणतं कार्य केलं, त्यांनी कोणतं योगदान दिलं ते आपण पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा गाढा म्हणजे एकदम व्यापक असा अभ्यास केलेला होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास आणि चिंतन केलं आणि संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला जो मसुदा होता तो संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आता संविधान सभेपुढे जेव्हा हा मसुदा मांडण्यात आला तेव्हा कलमवार चर्चा करण्यात आली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, तसेच त्याविषयी जे काही प्रश्न विचारलेत त्याचं उत्तर देण्याचे, जे काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या तर त्यानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे आणि तरतूद निर्दोष करण्याचे जे काही काम होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा तयार केला, तो व्यवस्थितपणे निर्दोष तयार केला. त्याच्यामुळे हे महत्त्वाचे काम, हे योगदान त्यांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला
जातो. आता हे जे संपूर्ण संविधान आहे ते लिहून पूर्ण झालं. संविधान सभेने त्याला मान्यता दिली आणि त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949ला केला जातो. म्हणूनच या दिवसाला संविधान दिन असं म्हटलं जातं. 26 नोव्हेंबर 1949ला काय झालं तर आपण ते संविधान स्वीकारलं, त्याचा स्वीकार झाला आणि त्यामुळे आपण संविधान दिन म्हणून हा दिवस साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर 26 जानेवारी 1950 पासून देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार सुरू झाला. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. किती अभिमानास्पद बाब आहे ही. आता कोणती बाब खूप अभिमानास्पद आहे संविधानाबाबत ती आपण पाहू. संविधान सभेत चर्चा व विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. आता काय वैशिष्ट्य होतं तर संविधान सभेत चर्चा व विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. तसंच विरोधी मत जे होते त्यांचा देखील आदर करण्यात आला. ज्या काही सूचना देण्यात आल्या त्यांचा देखील स्वीकार करण्यात आला. हे त्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. तर हे संविधान पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश होतो. तर या संविधानात किती भाग आहेत? 22. कलमे किती आहेत? 395 आणि 8 परिशिष्टे आहेत. आपल्याला संविधानाविषयी अजून देखील माहिती दिली आहे. संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. B.N. राव या कायदेतज्ञांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. आता संविधान सभेतील या काही सदस्यांची माहिती आपल्याला दिली आहे. तसंच कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक केली होती? B.N. राव या कायदेतज्ञांची. आपल्याला जे काही सदस्य होते त्यांचे चित्र खाली दिलेले आहेत, जसं की पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि सरोजिनी नायडू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांत होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान फक्त संविधान निर्मितीमध्ये नाही तर जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काय केलं होतं तर त्यांचं योगदान दिलं होतं. खाली आपल्याला हे जे चित्र दाखवलं आहे त्याच्यामध्ये भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे चित्र दिलेलं आहे. तर इथेच आपण आपल्या आजच्या लेसनचे काही मुद्दे पाहिले, जसं की संविधान म्हणजे काय, संविधानाची आवश्यकता, त्याचे काय फायदे आहेत, संविधानानुसार राज्यकारभार चालतो म्हणजे नक्की काय होतं, राज्यकारभार म्हणजे काय ते पाहिलं. तर संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधान सभा यामध्ये कोणकोणते सदस्य होते, तसंच संविधानाचा मसुदा कोणी तयार केला, त्याचे अध्यक्ष कोण होते, तसंच कायदेविषयक सल्लागार यांची आपण माहिती घेतली. तर इथेच आपल्या संविधानाविषयी माहिती हा लेसन संपला. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.